नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबळ फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण इतिहासाचा दुसरा चॅप्टर युरोप आणि भारत याचे एमसीक्यू बघणार आहे। याच्यापैकीच एक क्वेश्चन तुम्हाला एनएमएमएस ला येणार आहे, त्यामुळे हे लेक्चर तुम्ही व्यवस्थितरित्या बघा। आता हे प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला सुटत नसतील तर त्यांची उत्तरं बघा, परंतु जी माहिती मी सांगणार आहे ती व्यवस्थितरित्या ऐका। इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी ... हे शहर जिंकून घेतलं। व्हेनिस, कॉन्स्टँटिनोपल, रोम की पॅरिस हे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कॉन्स्टँटिनोपल। कॉन्स्टँटिनोपलचं सध्याचं नाव इस्तंबुल हे आहे, त्याचं आता काय नाव आहे? इस्तंबुल हे कॉन्स्टँटिनोपलचं नाव आहे। इसवी सन 1453 मध्ये साल सुद्धा लक्षात ठेवायचं, कुठल्या साली? इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी, ऑटोमन म्हणजे काय तर ऑटोमन हे तिथं राहत असणाऱ्या लोकांचा समूह होता। तुर्कीमध्ये काही लोक राहत होती, त्या समूहाला ऑटोमन साम्राज्य असं म्हणत होते, त्याच्यावरूनच ऑटोमन तुर्की हे नाव पडलेलं होतं। या तुर्कांनी काय केलं तर कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर जिंकलं आणि ते शहर जिंकल्यामुळे काय झालं ते सांगतो बघा तुम्हाला। तर बघा, हे कॉन्स्टँटिनोपल शहर ह्या ठिकाणी आहे, तुम्हाला मी हे थांबा इथं असं रंगवून दाखवतो। हे कॉन्स्टँटिनोपल शहर इथं दिसत असेल, या ठिकाणी कॉन्स्टँटिनोपल शहर आहे। ह्याच्या या बाजूला सुद्धा समुद्र आहे, ब्लॅक सी दिसतोय की नाही, ह्या बाजूला आहे आणि ह्या बाजूला सुद्धा काय समुद्र आहे, म्हणजे कॉन्स्टँटिनोपलच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे। आता युरोप खंडातील लोक म्हणजे कुठली तर इथं युरोप खंड आहे बघा हा, तर इथं युरोप खंडातील काय बघा, इटली देश असेल, इथं पोर्तुगीज असेल, फ्रान्स असेल, नेदरलंड असेल, इथं इंग्लंड असेल, ही सर्व देश काय बघा ह्या भागामध्ये आहेत। आता ह्या भागातील लोकांना व्यापार करण्यासाठी हे इथनं या शॉर्टकट कडून, हे इथं शॉर्टकट आहे, इथनं ही काय बघा इकडेही भारताकडे जात होतील किंवा आशिया खंडातील इतर देशांची व्यापार करण्यासाठी जात होतील। आता तुर्कीनं काय केलं, तुर्की नावाचा देश कुठं आहे बघा, तुर्की हिथं आहे, इथं 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 काय बघा हे तुर्की देश आहे। हिने हिथलंच हे कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकलं, बायझेंटाईन साम्राज्याची ती राजधानी होती, ते जिंकल्यामुळे काय झालं, हिने हे मार्ग काय केला, बंद केला। आता तुम्ही म्हणणार की बघा त्यांना काय बघा युरोप खंडातील लोकांनी असं वर्ण असं इकडे जायला पाहिजे होतं इथं भारतात, तर इकडून ती जाऊ शकत नव्हती, कारण इथं कोण होतं, इथं रशिया होतं, रशियाकडून इथनं जाणं एवढं सोपं नव्हतं। त्यामुळे ह्या युरोप खंडातील लोकांनी नवीन मार्ग शोधलं, त्या नवीन मार्गांनाच भौगोलिक शोध असं म्हणतात। नवीन मार्ग शोधलं त्यालाच भौगोलिक शोध असं म्हणतात। त्यांना भारताकडे तरी जायचं आहे, त्यामुळे नवीन मार्गांचा शोध लागला, त्याला भौगोलिक शोध असं म्हणायचं। त्यानंतर आता पुढला आपण दुसरा प्रश्न बघूया। औद्योगिक क्रांतीला प्रारंभ ... मध्ये झाला। औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कुठे झाला, सुरुवात कुठे झाली तर पहिला ऑप्शन इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, इटलीमध्ये की पोर्तुगालमध्ये, आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 औद्योगिक क्रांतीला प्रारंभ सुरुवात इंग्लंडमध्ये झाली। आता औद्योगिक क्रांती म्हणजे काय तर पहिल्यांदा जे व्यवसाय होते ते घरामध्ये चालत होते, लहान लहान व्यवसाय घरामध्ये चालत होते, आता त्यांची जागा मोठ्या मोठ्या कारखान्याने घेतली, मोठ्या मोठ्या कंपन्या उभारल्या गेल्या, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलायझेशन आता झालं, त्यालाच म्हणायचं औद्योगिक क्रांती असं म्हणायचं। तर त्यालाच काय म्हणजे यंत्रयुग अवतरलं, यंत्र आता नवीन नवीन यंत्र आलीत आणि कंपन्यांमध्ये काम चालू झालं, प्रोडक्ट बनवू लागलेत, ह्याला काय म्हणायचं औद्योगिक क्रांती। जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये MIDC असते, तुम्ही पुण्याला MIDC ऐकून माहित असेल, कोल्हापूरला MIDC आहे, तशा पद्धतीने मोठ्या मोठ्या कंपन्या सर्वात प्रथम कुठे जर झाल्या असतील तर इंग्लंडमध्ये झालेल्या आहेत, त्यालाच काय बघा औद्योगिक क्रांती असं म्हणतात। इंग्लंडला त्यावेळी काय बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्ये कारखाना कंपन्या वाढलेल्या होत्या, इंग्लंडला जगाचा कारखाना असं म्हणत होते, इंग्लंडला जगाचा कारखाना असं म्हणत होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा। इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ... यानं केला। तर पहिला पर्याय सिराजुद्दौला, मीर कासिम, मीर जाफर की शाह आलम, आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे, मीर कासिमनं केलेला आहे। बघा इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचं काम सिराजुद्दौलानं सुद्धा केलेलं आहे, मीर जाफरनं सुद्धा केलेलं आहे, परंतु तुमच्या पुस्तकामध्ये हे वाक्य आहे, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ... यानं केलं,
आणि त्याचं बरोबर उत्तर काय आहे? मीर कासिम. त्याचं मीर कासिम. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम यानं केलं, असं वाक्य तुमच्या पुस्तकामध्ये आहे. ह्याची एक स्टोरी आहे, मी तुम्हाला ती पुढे सांगतो. त्यानंतर बघा 4 नंबरचा प्रश्न काय? इसवी सन 1487 मध्ये डॉट 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 हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. तर पहिला पर्याय क्रिस्तोफर कोलंबस, दुसरा पर्याय वास्को द गामा, तिसरा पर्याय बार्थोलोम्यू डाईस, की चौथा पर्याय जोहान्स गुटेनबर्ग. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे बार्थोलोम्यू डाईस. बार्थोलोम्यू डाईस हा पोर्तुगीज खलाशी आहे. हा कुठला आहे? पोर्तुगीज मधला आहे. हा 1487 मध्ये, साल महत्वाचा आहे, इसवी सन 1487 मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत, आफ्रिकेचं शेवटचं टोक म्हणजेच कुठलं, त्याचं नाव काय? केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचलेला आहे. नाव बार्थोलोम्यू डाईस, लक्षात ठेवा. मी काय सांगतो, ह्या वरच्या एकाच प्रश्नामधून आणि प्रश्न तयार होतात. म्हणजे असं येऊ शकते, कोणत्या साली बार्थोलोम्यू डाईस हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला? कोणत्या साली? इसवी सन 1487 साली, असं पर्यायमध्ये असू शकतंय. तसंच काय बघा, असं सुद्धा म्हणू शकतंय इसवी सन 1487 मध्ये बार्थोलोम्यू डाईस हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे त्याचं नाव काय? दक्षिण टोकापर्यंत पोहोचला, त्याचं नाव काय? तर त्याचं नाव काय आहे? त्या दक्षिण टोकाचं केप ऑफ गुड होप हे नाव आहे. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न तयार होऊ शकतात, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. हा बघा, इथे या युरोप खंड आहे. या युरोप खंडामधला हा पोर्तुगीज आहे. पोर्तुगाल इथे दिसते तुम्हाला. हा पोर्तुगीज खलाशी या ठिकाणावरून निघालेला असणार आहे. त्याला काय बघा, इथून इकडे भारताकडे जाण्याचा मार्ग, इथून बघा, हे इथून ना, इथून इकडे असा खाली भारताकडे जाण्याचा मार्ग कॉन्स्टँटिनोपल तुर्कांनी हे जिंकलेला आहे. त्यामुळे भारताकडे जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे. आता त्याला काय बघा, समुद्रामार्गे शोधायचा आहे. त्यामुळे ह्या समुद्रातून असा गेला, परंतु तो इथपर्यंत जाऊ शकला. आणि इथं काय बघा, आफ्रिकेचं दक्षिण टोक, तिथंच काय बघा, केप ऑफ गुड होप हे ठिकाण आहे. तिथंच ह्या ठिकाणी इथं दिसतंय काय बघा, इथं मी रंगवलेलं आहे. इथं केप ऑफ गुड होप हे साऊथ आफ्रिकेचं दक्षिणेतलं ठिकाण आहे. इथपर्यंत तो जाऊ शकलेला आहे. कोण? बार्थोलोम्यू डाईस. तुम्हाला पुढे सुद्धा सांगतो बघा. 5 नंबरचा प्रश्न. 5 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. 5 नंबरचा प्रश्न, कोणत्या साली भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात क्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला? आता ह्या क्रिस्तोफर कोलंबसला काय करायचं होतं? भारताचा शोध घ्यायचा होता. परंतु काय केलेलं आहे ह्यानं? अमेरिका खंडाचा शोध लावलेला आहे. ते कुठल्या साली लावलेला आहे? इसवी सन 1453 मध्ये, इसवी सन 1492 मध्ये, इसवी सन 1498 मध्ये, की इसवी सन 1487 मध्ये? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. इसवी सन 1492 मध्ये क्रिस्तोफर कोलंबसनं अमेरिका खंडाचा शोध लागलेला आहे. आता परत तुम्हाला सांगतो, इकडे या. हा बघा, कोण? जो आपला क्रिस्तोफर कोलंबस आहे, हा सुद्धा युरोप खंडातलाच आहे. परंतु युरोप खंडातल्या तो इटली मधला आहे. इटली मधला, ते तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही. युरोप खंडातल्या इटली मधला हा कोण आहे? हा तुमचा क्रिस्तोफर कोलंबस. हे इथं काय बघा, युरोप आहे. आता ह्या युरोप खंडातील त्याला जायचं कोणीकडे होतं? असं समुद्रमार्गे त्यानं काय बघा, इकडं आफ्रिकेला वळसा घालून असं भारताकडे त्यानं गेलं पाहिजे होतं. परंतु तो काय करतोय? तो अशा पद्धतीनं काय बघा, इकडनं तो जहाजातून काय बघा समुद्रमार्गे ह्या बाजूला जातोय. आणि ह्या बाजूला काय बघा, हे इकडं अमेरिका आहे, इकडे उत्तर अमेरिका, इकडे दक्षिण अमेरिका. ही अमेरिकेची कुठली बाजू असणार आहे? ही जी बाजू आहे ती अमेरिकेची पूर्व बाजू असणार आहे. ही पश्चिम बाजू असणार आहे. ह्या अमेरिका खंडाच्या तो पूर्वेकडे जातोय. समजलं? समुद्रमार्गे इकडे अमेरिका खंडाच्या पूर्वेकडे जातोय. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या भारताच्या कोणीकडे आहेत? भारताच्या पश्चिमेला सर्व गोष्टी आहेत. भारताच्या पश्चिमेकडे गेला ना तो, भारताच्या पश्चिमेकडे जाऊन अमेरिका खंडाच्या इथं पूर्व दिशेला गेला. हेच क्रिस्तोफर कोलंबसनं अमेरिका खंडाचा शोध लावला. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, 6वा प्रश्न काय बघा. इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोणत्या बंदरात येऊन पोहोचला? पर्यायित वास्को, मुंबई, कारवार की कालिकत? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कालिकत बंदरावरती येऊन पोहोचला. आता आणि परत तुम्हाला सांगतो, एक पोर्तुगीज खलाशी होता. आता त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे वास्को द गामा. ह्यो काय बघा, हितनं 1498 मध्ये
भारताचा शोध घेण्यासाठी निघाला. ह्यो हितनं बरोबर असा काय बघा इकडं असं निघाला. आफ्रिकेचा त्यानं काय बघा वळसा घातला. आफ्रिकेला वळसा घालून वरती आला आणि वरती हिथं भारताच्या तो एक बंदरावरती पोहोचला. त्याचं नाव आहे कालिकत नावाचं बंदर. कालिकत नावाचं बंदर. आता बघा हा मात्र माणूस व्यवस्थितरित्या पोहोचलेला आहे. म्हणजे भारताचा शोध कुणी लावलेला आहे तर ह्या वास्को द गामानं लावलेला आहे. मग भारताच्या कुठल्या बंदरात येऊन पोहोचलेला आहे? कालिकत. कालिकतचं सध्याचं नाव कोझिकोड आहे. सध्याचं नाव काय आहे? कोझिकोड. आणि हे कोझिकोड सध्या आहे कुठं तर केरळ ह्या राज्यामध्ये. कुठं आहे? केरळ ह्या राज्यामध्ये आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता हे जे शोध लागलेले आहेत त्यांनाच भौगोलिक शोध असं म्हणतात. हे जे शोध लागलेले आहेत हे 3 यांना भौगोलिक शोध असं म्हणायचं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती व्यवस्थितरित्या ऐका. NMMS ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. काय प्रश्न येऊन गेलेला आहे? आता तुम्ही हे तिन्ही प्रश्न बघितलेत. काय एक झाला 1487 साली शोध लागला. कुणाचा लागला तर बार्थोलोम्यू डायस हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. एक झालं. दुसरं म्हणजे काय बघा 1492 मध्ये कोण? ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावरती म्हणजे अमेरिका खंडाचा शोध लागला. आणि त्यानंतर काय बघा 1498 मध्ये वास्को द गामानं भारताचा शोध लावलेला आहे. आता बघा शोध लावलेला आहे तिने. तर बघा 1487, 1492 आणि 1498 त्यांनी सांगितलं जे भौगोलिक शोध आहेत हे कुठल्या शतकामध्ये लावले गेले. भौगोलिक शोध हे कुठल्या शतकामध्ये लावले गेले तर त्याचं बरोबर उत्तर मग मी तुम्हाला एक पर्याय देतो. पहिला पर्याय देतो भौगोलिक शोध हे 14व्या शतकामध्ये लागलं. भौगोलिक शोध हे दुसरा म्हणजे ऑप्शन 15व्या शतकामध्ये लागलं. 15व्या शतकामध्ये लागलं. तिसरा ऑप्शन काय बघा 16व्या शतकामध्ये लागलं. 16व्या शतकामध्ये लागलं. तुम्हाला हे 3च पर्याय देतो. तर भौगोलिक शोध हे कुठल्या शतकामध्ये लागलं हे मला सांगा तुम्ही. 14व्या शतकामध्ये लागलं काय ह्या सालावरनं सांगायचं. 1487, 1492 आणि 1498 साल तरी तुम्हाला माहिती आहे. तर 14व्या शतकात लागलं काय? भरपूर विद्यार्थ्यांचं उत्तर हे असेल ऑप्शन क्रमांक 1. खरं हे चुकीचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. भौगोलिक शोध हे 15व्या शतकामध्ये लागलेलं आहेत. कारण का आता लक्षात घ्या. कारण का बघा 1401 ते 1402 1400 काय बघा 3 येणार. 1404 1405 1407 असं बघा कुठं ना कुठं तरी काय बघा ह्याच्यामध्ये 1487 येणार. कुठं ना कुठं तरी डॉट 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 1492 येणार. कुठं ना कुठं तरी 1498 येणार. त्यानंतर 1400 काय येणार 99 येणार. आणि त्यानंतर काय येणार इथं खाली लिहितो 1500 येणार. शेवट त्याचा 1500 न होणार. म्हणजे 1401 पासून ते 1500 पर्यंत अशी सर्व 100 वर्ष मी सगळी वर्ष लिहिलेली नाही. ह्याला काय म्हणायचं तर ह्याला शेवटी बघा शेवटी 15 आहे. 15 वरती किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. म्हणजे 1500 असं आपण म्हणतोय. म्हणजे ह्याला 15वं शतक असं म्हणायचं. काय म्हणायचं? 15वं शतक असं म्हणायचं. किंवा बघा 15 लक्षात ठेवा आणि 15व्यानं 15वं शतक असं ह्याला म्हणायचं. त्यामुळे भौगोलिक शोध हे 15व्या शतकामध्ये लागलेलं आहे. जसं की आज आपण कुठल्या शतकामध्ये आहे बघा हे शतक चालू झालेलं आहे 2001. आज आपण सध्या 2001 2002 डॉट 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 काय बघा 2025 आता चालू आहे. त्यानंतर 2000 कुठेतरी काय येणार 2000 कुठेतरी 50 येईल. पुढं त्यानंतर काय येणार 2099 येणार आहे. आणि शेवटी काय येणार आहे 2099 नंतर 2100. शेवटी 2100 येणार. हे असे 100 वर्ष ह्या 21 वरती 2 शून्य म्हणजे 21व्या शतकामध्ये आपण सध्या आपण कुठल्या शतकामध्ये आहे? 21व्या शतकामध्ये आहे. असा प्रश्न हा येऊन गेलेला आहे NMMS ला. त्यामुळे मी इथं माहिती तुम्हाला जास्त सांगितलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. इसवी सन 1450च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? तर पहिला पर्याय लिओनार्दो दा विंची, जोहान्स गुटेनबर्ग, ख्रिस्तोफर कोलंबस की बार्थोलोम्यू डायस. तर इसवी सन 1450 हे साल सुद्धा लक्षात ठेवा. इसवी सन 1450च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावला. जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावलेला आहे. आता तुम्हाला मी एक होमवर्क देणार आहे. ते होमवर्क काय आहे? लिओनार्दो दा विंची हे आम्ही पहिला ऑप्शन दिलेला आहे. त्यांच्याविषयी मी कुठलाही क्वेश्चन इथं ठेवलेला नाही. लिओनार्दो दा विंची हे नाव तुमच्या पुस्तकामध्ये कुठं आहे ते तुम्ही शोधून काढा. त्यांचा तिथं काय बघा चित्र सुद्धा दिलेलं आहे, फोटो सुद्धा दिलेला आहे. ते व्यवस्थितरित्या फोटो बघायचा. कारण NMMS ला फोटो सुद्धा देतात आणि हा कुणाचा फोटो आहे हा ओळखा असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे लिओनार्दो दा विंची यांचा फोटो व्यवस्थितरित्या बघा. आणि त्यांनी काय बाबा कुठली 2 चित्र त्यांची अजरामर आहेत. त्यांची 2 चित्र काय आहेत? फेमस आहेत. ती 2 चित्र कुठली आहेत ते सुद्धा बघा.
ते सुद्धा बघा. 2 चित्र लक्षात ठेवायचं, ती बघा तुम्ही. हे तुमचा होमवर्क आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 काय ते तुम्हाला सांगतो. कोणत्या देशात सर्वप्रथम संसदीय लोकशाहीचा विकास झाला? तर पहिला ऑप्शन पोर्तुगीज, दुसरा फ्रान्स, तिसरा भारत की इंग्लंड? आणि याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, तर इंग्लंड. इंग्लंडमध्ये सर्वात प्रथम संसदीय लोकशाहीचा विकास झाला. आता भारतात सुद्धा संसदीय लोकशाही चालते. भारतामध्ये काय चालते? संसदीय लोकशाही चालते. ते आपण इंग्लंडकडून घेतलेला आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये पहिल्यांदा ही संसदीय लोकशाहीचा विकास झाला, त्यानंतर मग भारतामध्ये झालेला आहे. मग संसदीय लोकशाही म्हणजे काय? संसदीय लोकशाही म्हणजे आता जसं भारतामध्ये संसद आहे तसं आपण निवडून दिलेली लोक असते आणि ती निवडून दिलेली लोक काय करतात? शासन करतात, सरकार चालवतात. त्याला संसदीय लोकशाही असं म्हणतात. म्हणजे काय? ते संसद आणि आपण नागरिकांना काय स्वातंत्र्य आहे. आता स्वातंत्र्य आहे लोकांना, काय बघा, स्वतंत्र निर्णय घ्यायची क्षमता आता आहे. त्यालाच म्हणायचं संसदीय लोकशाही असं म्हणायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 काय सांगतोय. ... सालच्या बिल ऑफ राईट्स मुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या आणि पार्लमेंटचं सार्वभौमत्व प्रस्थापित झालं. आता याचं बरोबर उत्तर काय आहे? तर इसवी सन 1689 पहिला पर्याय, दुसरा पर्याय इसवी सन 1692 आहे, तिसरा पर्याय इसवी सन 1789 आहे, चौथा पर्याय 1792 आहे. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे इसवी सन 1689. लक्षात ठेवा. ह्या सालच्या बिल ऑफ राईट्स मुळे, बिल म्हणजेच काय? राईट्स म्हणजे हक्क असं म्हणतोय आपण त्याला. राईट्स इंग्लिशमध्ये राईट्स म्हणजे काय? हक्क. तर हे हक्काचा कायदा आहे. समजा हक्काचं विधेयक आहे की ह्याच्यामुळे काय राजा होता, त्या राजाच्या अधिकारावर, म्हणजे राजाकडे भरपूर अधिकार होतात, त्याच्या अधिकारावरती मर्यादा घातल्या गेल्या आणि पार्लमेंटचं सार्वभौमत्व, म्हणजे इथं संसदीय लोकशाही आली. पार्लमेंट म्हणजेच संसद, पार्लमेंटलाच मराठीमध्ये संसद असं म्हणतात. तिचं सार्वभौमत्व म्हणजे सगळं अधिकार आता संसदेचं आलं. संसद म्हणजे समजलं, आपण निवडून दिलेली लोक आहेत, म्हणजे आपणच आहे, आपलंच विचार आहेत, ते आपण निवडून दिलेली लोक आहेत आणि ते आता सरकार चालवतात. त्याला म्हणायचं पार्लमेंटचं सार्वभौमत्व प्रस्थापित झालं. तरी ऑप्शन समजला तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे 9व्या प्रश्नाचं. त्यानंतर 10वा प्रश्न काय? इंग्लंडनं उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या? उत्तर अमेरिका तुम्हाला नक्षामध्ये माहित असेल कुठं आहे. तर त्याच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर अमेरिकेच्या इंग्लंडनं किती वसाहती स्थापन केल्या? 11 केल्या, 12 केल्या, 13 केल्या की 15 केल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 एकूण 13 वसाहती स्थापन केलेल्या आहेत इंग्लंडनं. आणि तिथं व्यापार सुरू केलेला आहे इंग्लंडनं. ठीक आहे, ते तुम्ही व्यवस्थितरित्या वाचा. त्यानंतर 11वा प्रश्न बघा. संघराज्य शासन पद्धती लिखित राज्यघटना सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आली? संघराज्य शासन पद्धती आणि लिखित राज्यघटना. पहिला ऑप्शन अमेरिका, दुसरा फ्रान्स, तिसरा भारत की चौथा इंग्लंड? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. अमेरिका हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा, संघराज्य शासन पद्धती, संघराज्य कशाला म्हणायचं? ज्या देशामध्ये 2 शासन पद्धती आहेत, म्हणजे केंद्रामध्ये सुद्धा सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा सरकार आहे. जसं आपल्या आता भारतामध्ये आहे, भारतामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे, केंद्रामध्ये वेगळं सरकार आहे आणि प्रत्येक राज्याला सुद्धा सरकार आहे. महाराष्ट्राला सरकार आहे, कर्नाटकला सरकार आहे, मध्य प्रदेशला वेगळं सरकार आहे. म्हणजे शासन पद्धती विभागली गेलेली आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये. त्याला संघराज्य असं म्हणायचं. किंवा बघा, अनेक राज्य एकत्र येऊन, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ही सगळी राज्य एकत्र येऊन असे 28, भारतामध्ये सध्या 28 राज्य आहेत. ही 28 राज्य एकत्र येऊन आपला भारत देश बनलेला आहे. त्याला संघराज्य असं म्हणायचं. मग संघराज्य शासन पद्धती म्हणजे समजलं, ह्याच्यामध्ये शासन काय झालेलं असते? सरकार विभागलेलं असते केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये. नंतर लिखित राज्यघटना म्हणजे लिहिलेली राज्यघटना. आपलं सुद्धा संविधान कसं आहे? लिहिलेलं आहे. लिखित राज्यघटना त्याला म्हणायचं. राज्यघटना म्हणजे संविधान. सर्वप्रथम कुठल्या देशात अस्तित्वात आलेला आहे? अमेरिकेमध्ये अस्तित्वात आलेला आहे. आणि अमेरिकेकडून कुणी घेतलेला आहे? आपण भारताकडे घेतलेला आहे. अमेरिकेमधूनच काय बघा, भारतानं तिची कॉपी केलेली आहे की बघा, भारताचं सुद्धा शासन पद्धती संघराज्य शासन पद्धती असावी आणि लिखित राज्यघटना असावी. असं सर्वप्रथम कुठं झालेलं आहे? अमेरिका खंडामध्ये देशामध्ये झालेलं आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा, 12 नंबरचा प्रश्न. इसवी सन 1600 मध्ये डॉट 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 यांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. तर कुणी केली? फ्रान्सनं केली, इंग्लंडनं केली, पोर्तुगीजनं केली की डचाने केली? त्याचं बरोबर उत्तर आहे इंग्रजांनी केली. इंग्रजांनी 1600 मध्ये, इसवी सन 1600 मध्ये भारतात व्यापार करण्यासाठी तर कुठली कंपनी स्थापन केलेली आहे? त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात केलेली आहे. तर ह्याचा इतिहास भरपूर मोठा आहे, तुम्ही एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, 13 नंबरचा प्रश्न. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या बादशहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली? अकबराकडून, शाह आलम, मीर जाफर की जहांगीरकडून? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जहांगीर. तर बघा, ब्रिटिश भारतासाठी व्यापार करण्यासाठी आलेले होते. त्यावेळी भारतामध्ये मुघल बादशाह यांची सत्ता होती. तर तो मुघल बादशाह कोण होता? जहांगीर हा मुघल बादशाह होता. त्याच्याकडून परवानगी घेतली त्यांनी व्यापार करण्यासाठी आणि त्यांनी परवानगी घेऊन सुरत इथं काय स्थापन केलेले आहे? वखार, आपली वखार वसाहत कोठार स्थापन केलेले आहे. वखार म्हणजे कोठार, धान्याचं जसं मोठं मोठं कोठार असते की नाही, त्या पद्धतीनं त्याला वखार असं म्हणायचं. तर 14वा प्रश्न. कितव्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला? आता इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून परवानगी तर भारतामध्ये व्यापार करण्यासाठी जहांगीर बादशाहकडून परवानगी तर मागितली, परंतु ह्या भारतामध्ये अगोदरच फ्रेंच येऊन बसलेले, अगोदरच काय फ्रेंच येऊन भारतामध्ये बसलेलीत व्यापार करण्यासाठी. तर इंग्रजांना फ्रेंचांना सुद्धा काय बघा घालवायचं आहे. त्याच्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झालीत. किती युद्ध झाली? 3. त्यांना 3 कर्नाटक युद्ध असं, त्या तिघांनी काय म्हणतात? कर्नाटक युद्ध असं म्हणतात. मग इंग्रजांनी त्या फ्रेंचांचा 3ऱ्या कर्नाटक युद्धामध्ये पराभव केलेला आहे. ऑप्शन नंबर 1 हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. 3ऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला आणि मग त्यांना भारतामध्ये असा प्रबळ दावेदार कुठलाही उरलेला नाही. हे त्यानंतर 15वा प्रश्न. डॉट 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 साली सिराज उद्दौला बंगालच्या नवाबपदी आला? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1753 मध्ये, ऑप्शन क्रमांक 2 इसवी सन 1755 मध्ये, ऑप्शन क्रमांक 3 इसवी सन 1756 मध्ये का ऑप्शन क्रमांक 4 इसवी सन 1757 मध्ये? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इसवी सन 1756. इसवी सन 1756 मध्ये सिराज उद्दौला बंगालच्या नवाबपदी आला. किती? इसवी सन 1756 मध्ये. आता काय होतंय ते पूर्णपणे ऐका जरा. ही स्टोरी मी मगाशी म्हणलेलो 3रा प्रश्न झाला, त्यानंतर मी म्हणलो एक स्टोरी आहे ही. बघा काय झालं, एकतर इंग्रजांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी बादशाहकडून परवानगी, मुघल बादशाहकडून परवानगी मागितली. आता मुघल बादशाहकडून परवानगी मागितल्यानंतर ते बंगालमध्ये घेतले. आता बंगाल हा भारतामध्ये सुखी संपन्न प्रांत होता, समृद्ध असा प्रांत भारतातला तो बंगालचा प्रांत असा होता. आता ह्या प्रांतामध्ये काय बघा नवाब होते, त्या नवाबाच्या हाताखाली हा बंगाल नावाचा प्रांत होता. मुघल बादशाहची सत्ता होती, कारण वेगवेगळे जे प्रांत आहेत, वेगवेगळी बघा ठिकाण आहेत, ती वेगवेगळ्या नवाबाकडे होती. तर त्या नवाबाच्या हाताखाली काय बघा बंगाल होता. त्याचा काय बघा 1756 मध्ये सिराज उद्दौला हा काय झालेला होता? बंगालचा नवाब झालेला होता. आता हे इंग्रज तिथं बंगालमध्ये गेलेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं बेकायदेशीर व्यापार करण्यास सुरुवात केली. म्हणजे कसं, सिराज नवाबाला न विचारता तिथं वखार स्थापन केली कोलकात्यामध्ये. वखार स्थापन केल्यानंतर तिच्या भोवती तटबंदी उभारली. तटबंदी म्हणजे काय? कुंपण. हे कुंपण उभारायला काय बघा चालू केले. हे नवाबाला काय ते आवडलेलं नाही. तिने कोलकाता इथं वखार पहिल्यांदा स्थापन केलेली होती, परंतु सिराज उद्दौला बंगालचा नवाब झाल्यानंतर इंग्रजांनी त्या वखारीभोवती कुंपण घालायला सुरुवात केलं, तटबंदी बांधायला सुरुवात केली. आता तटबंदी टाकली, ते काय सिराज उद्दौलाला काय बघा आवडलेलं नाही. त्यानं काय बघा ती कोलकात्याची जी वखार आहे ती काबीज केली, म्हणजे आपल्या हाताखाली घेतली. मग आता ह्याच्यामुळे इंग्रज काय झाले? नाराज झाले. इंग्रजांनी काय केलेलं आहे? आता इंग्रज नाराज झाल्यानंतर इंग्रजांनी काय केलं ते पुढच्या प्रश्नात बघा. इंग्रजांचा म्होरक्या कोणतरी असणार, त्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाइव्ह. त्याचा म्होरक्या कोण होतं? रॉबर्ट क्लाइव्ह. यानं मुस्तैदीगिरीनं म्हणजे चपळाईनं म्हणा, मुस्तैदीगिरीनं नवाबाचा सेनापती, आता नवाब कोण? सिराज उद्दौलाचा सेनापती डॉट 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 या नवाब पदाचं आमिष दाखवून आपल्या बाजूने उडवलं. मीर कासिमला, मीर जाफरला, सुजा उद्दौला की शाह आलमला? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे मीर जाफर. बघा बंगालचा नवाब कोण होता? सिराज उद्दौला.
सिराज उद्दौला हा बंगालचा नवाब होता. आता बंगालचा नवाब होता, त्याच्या हाताखाली कोण कोण सेनापती असणार? हा एक सेनापती, हा दुसरा सेनापती, हा तिसरा सेनापती, चौथा सेनापती. आपण एक्झाम्पल घेतलंय, त्याच्या हाताखाली सेनापती आहेत, सरदार आहेत. कारण एकट्याकडून काय सगळा प्रांत बघाय होणार नाही. जसं की बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, उदाहरण देतोय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकटेच ते फक्त मुख्यमंत्री आहेत, त्यांनी ते सगळे महाराष्ट्र सांभाळतात का? पूर्णपणे महाराष्ट्र सांभाळून होईल त्यांच्याकडनं? नाही होणार. त्यामुळे त्यांच्या हाताखाली मंत्रिमंडळ असते. तसंच सिराज उद्दौला ह्याच्या हाताखाली काय आहे? हे सेनापती आहे. एक सेनापती सैन्य बघतोय, एक सेनापती काय बघा सैन्य बघतोय, एक आरोग्य बघतोय, एक समजा काय बघा महसूल म्हणजे महसूल गोळा करतोय. अशी वेगवेगळी खाती त्यांच्याकडे वाटून दिलेली होती. बघा ह्या मीर जाफरला इंग्रज आपल्याकडे करून घेतात. आपल्याकडे करून घेतल्यामुळं ज्यावेळी आता इथं पुढे बघा, इसवी सन 1757 मध्ये प्लासी इथं इंग्रजांनी कोणाचा पराभव केलेला आहे? मीर जाफरचा, मीर कासिमचा, सुजाउद्दौलाचा किंवा सिराज उद्दौलाचा. तर सिराज उद्दौला याचा पराभव होतोय. कसा पराभव होतोय? इसवी सन 1757 हे साल सुद्धा महत्वाचं आहे. प्लासी इथं काय होतं? इंग्रज आता सिराज उद्दौला याच्या बरोबर युद्ध करतात, परंतु अगोदरच त्यांनी मीर जाफरला आपल्याकडे करून घेतलेला आहे. आणि सिराज उद्दौला याच्याबरोबर युद्ध करायला गेल्यानंतर सैन्यच उतरत नाहीत, कारण सैन्य कुणाच्या हाताखाली आहेत? मीर जाफरच्या हाताखाली आहेत. त्यामुळे सैन्य न उतरल्यामुळं सिराज उद्दौला याचा पराभव प्लासी इथं होतोय. इंग्रज त्याचा पराभव करतात, हे लक्षात तुम्ही ठेवा. आणि मग त्यानंतर काय होते? मीर जाफरला ती नवाब बघा म्हटल्याप्रमाणे ती मीर जाफरला नवाब करतात, परंतु मीर जाफर परत आणि म्हणतोय बघा, मीर जाफरला सुद्धा ते व्यापार करत असतात, ते आवडत नाही. त्यामुळे ते परत आणि मीर कासिमला करतात. मग मीर कासिम 3 नंबरचा प्रश्न आठवा. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम सुद्धा करतोय. मग परत आणि मीर जाफरला ते नवाबपद करतात. असे इंग्रजांचे काय बघा या खेळी चालू असतात. हे त्यामुळेच इंग्रज काय बघा भारतामध्ये टिकून राहतात. 18वा प्रश्न, मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम कोठे काढली? आता त्यानंतर काय होते? मीर कासिम तुम्हाला कळालेला आहे कोण आहे? अयोध्याचा नवाब सुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी एकत्रितरित्या काय बघा इंग्रजांविरुद्ध कुठं मोहीम काढलेली आहे? प्लासी इथं, म्हैसूर इथं, बक्सार इथं की श्रीरंगपट्टण इथं? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बक्सार. बक्सार हे बिहार मधलं ठिकाण आहे. बक्सार हे कुठलं ठिकाण आहे? बिहार या ठिकाणी यांची काय बघा हे एकत्र मोहीम काढतात इंग्रजांच्या विरुद्ध, परंतु तिघं सुद्धा हारतात आणि इंग्रजांची सत्ता आता भारतामध्ये तिथं प्रबळ होती. त्यानंतर 19वा नंबर, इथील तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. कुठल्या तहानुसार मिळाला? त्यानंतर काय बघा तह असतात की बघा एखादं युद्ध झाल्यानंतर तह होतात की बाबा वाटाघाटी होतात. काय तुम्हाला काय अधिकार, आम्हाला काय अधिकार, तर त्याला तह असं म्हणायचं. मग कुठल्या तहानुसार? तर अलाहाबाद, वसई, म्हैसूर की यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1, अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल म्हणजे कळाला असेल, पैसा गोळा करण्याचा, कर गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. त्यानंतर 20वा प्रश्न, 19व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजे कधी? तर 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील, तुम्हाला पुढे सांगतो, 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता कोणाच्या हाती होती? पहिला ऑप्शन दलीप सिंग, राणी जिंदन, रणजित सिंग की टिपू सुलतानकडे? आणि त्याचं बरोबर उत्तर रणजित सिंग. 19व्या शतकाच्या प्रारंभी. आता 19वे शतक म्हणजे कुठलं? तर जे शतक 1801 पासून चालू होते, 1801, 1802, 1803 ... जे कुठं बघा इथं 1899 येणार आणि त्यानंतर कुठे येणार? 1900. इथं सप्तय ह्या 100 वर्षांना काय म्हणायचं? या सगळ्या 100 वर्ष याच्यामध्ये आहेत, मी लिहिलेली नाही आहे, त्याच्यामध्ये जागा नाही त्यामुळे. तर ही पूर्णपणे लक्षात ठेवा, ही 100 वर्ष 1801 पासून चालू झालेली 1900 पर्यंत. आणि सगळ्यात शेवटचं बघायचं 1900 आणि त्याच्या 19 वरती 2 शून्य आहेत, त्याला 19वं शतक असं म्हणायचं. 19व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजे ह्या काळामध्ये 1801, 1802, 1803 या काळामध्ये प्रारंभी म्हणजे सुरुवातीला पंजाबमधील सत्ता कोणाकडे होती? रणजित सिंहांकडे होती. आता इथं सुद्धा काय होते? रणजित सिंह यांचे मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा हा दलीप सिंग पंजाबच्या सत्तेवरती येतोय, परंतु हा छोटा असतोय दलीप सिंग, म्हणून काय बघा त्याची आई राणी जिंदन ही पंजाबची सत्ता बघते, परंतु तिचा सरदारांच्या वरती काही
म्हणजे कंट्रोल राहत नाही. कंट्रोल राहत नाही हे इंग्रजांना समजते आणि इंग्रजांना समजल्यानंतर इंग्रज काय करतात, त्या सरदारांना आपल्याकडे करून घेतात. ते सरदार काय होतात, फितूर होतात. आता इंग्रज बघा त्या आपल्यावरती म्हणजे शिखांवरती हे करणार, त्यांच्याबरोबर युद्ध करणार असं वाटल्यानंतर इंग्रज आणि शीख यांच्यामध्ये एक युद्ध होते. ह्या युद्धामध्ये इंग्रज जिंकतात. आता जिंकल्यानंतर सुद्धा काय बघा, इंग्रज हे दलीप सिंग यांना काय बघा पंजाबच्या गादीवरती ठेवतात. परंतु काही शीख सरदारांना हे मान्य नाही, फक्त ठेवलाय त्याला आणि व्यापार कशा पद्धतीने सुद्धा कराल्यात मग हे मान्य नाही. त्यामुळे परत आणि शिखांमध्ये आणि इंग्रजांमध्ये युद्ध होते. ह्या युद्धामध्ये सुद्धा इंग्रज काय होतात, जिंकतात आणि पंजाबची सत्ता काय बघा पूर्णपणे इंग्रजांच्या हाताखाली जाते. 21वा प्रश्न लक्षात घ्या. 21वा प्रश्न काय, टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यामध्ये 1799 मध्ये कोणत्या ठिकाणी युद्ध झालं आणि या युद्धामध्ये टिपू सुलतान मरण पावले? बक्सार ठिकाणी, प्लासी, मैसूर की श्रीरंगपट्टण? तर याचं बरोबर उत्तर आहे श्रीरंगपट्टण. श्रीरंगपट्टण या ठिकाणी काय बघा इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये युद्ध होते. या ठिकाणी टिपू सुलतान मरण पावतात आणि अशा ठिकाणी हे 1799 ला झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं म्हैसूरचं जे प्रांत आहे तिथं काय बघा ही सत्ता पूर्णपणे इंग्रजांच्या हाताखाली जाते. म्हैसूर हे कर्नाटक राज्यामध्ये, आपलं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राच्या खाली कर्नाटक आहे आणि कर्नाटकच्या खाली खालच्या बाजूला हे म्हैसूर हे ठिकाण आहे. म्हैसूर या ठिकाण आहे बघा, हे म्हैसूर हे ठिकाण आहे एवढं लक्षात ठेवा. परंतु म्हैसूर हे काय बघा हे पूर्णपणे प्रांत झाला. त्या प्रांत मधलं काय बघा हे ठिकाण आहे श्रीरंगपट्टण. इथं युद्ध झालेलं आहे इंग्रज आणि टिपू सुलतान याच्यामध्ये आणि तिथं तो मरण पावलेला आहे. समजलं? अशा पद्धतीनं मरण पावल्यानंतर इंग्रजांनी ते सुद्धा म्हणजे म्हैसूर प्रांत म्हणा किंवा संस्थान म्हणा, हे ठिकाण म्हणा, ते पूर्णपणे म्हैसूर राज्य म्हणा, त्यावेळी म्हैसूर राज्य होत होतं अगोदरच्या काळामध्ये, हे पूर्णपणे इंग्रजांनी आपल्याकडे घेतलं. अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न समजलेले असतील. 21 प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. 21च्या 21 प्रश्न तुम्हाला समजलेले असतील. तर आता काय बघा हे दुसऱ्या चॅप्टर मधले प्रश्न आहेत. युरोप आणि भारत ह्या चॅप्टर मधले प्रश्न आहेत. ह्या चॅप्टर मधलाच तुम्हाला NMMS ला एक प्रश्न येणार म्हणजे येणार. व्यवस्थितरित्या मी सांगितलेला आहे, तुम्ही सुद्धा बघा. आणि तुम्ही मला पहिली गोष्ट काय करायची, कमेंट करायची की तुम्हाला ह्याच्यामधले किती प्रश्न सोडले. 21 प्रश्न दिलेले आहेत, 21 पैकी किती बाबा प्रश्न तुम्हाला सुटलेले आहेत, म्हणजे त्याच्यावर मला समजेल की तुमची तयारी किती झालेली आहे. 21 प्रश्नापैकी किती प्रश्न सुटले, प्रश्नापैकी किती प्रश्न सुटले हे मला तुम्ही सांगा. कमेंटमध्ये ते सांगायचं आहे. जसं तुम्ही पहिल्या लेक्चरला म्हणजे पहिला टॉपिक झाला इतिहासाचा त्याच्याविषयी सांगितलं तसं. आता ह्या चॅप्टर मधला मी तुम्हाला एक घटक सांगतो, तो म्हणजे वसाहत. वसाहत म्हणजे काय, त्यानंतर वसाहतवाद म्हणजे काय, वसाहतवाद म्हणजे काय आणि साम्राज्यवाद म्हणजे काय हे फक्त 3 गोष्टी फक्त लक्षात घ्या. तुम्ही ऐका फक्त. वसाहत म्हणजे काय, वसाहतवाद म्हणजे काय आणि साम्राज्यवाद काय. वसाहत म्हणजे काय बघा, एखाद्या देशातील काही लोकांचा समूह हा दुसऱ्या देशातील एका प्रदेशामध्ये एका दुसऱ्या देशातील एका प्रदेशामध्ये जाऊन राहिलेला आहे. म्हणजे तिथं त्यांनी काय बघा वस्त्या स्थापन केलेल्या आहेत, घरं स्थापन केलेली आहेत आणि तिथं फक्त ती व्यापार करायला लागलेले आहेत. तिथं ती लोक काय करायला दुसऱ्या देशामध्ये जाऊन एका भागामध्ये म्हणालूया, सगळ्या देशावर नव्हतं, एका भागामध्ये जाऊन तिथं ती व्यापार करायला लागलेली आहे. त्याला वसाहत असं म्हणायचं. ते त्या घरांना त्या सर्वांना काय म्हणायचं, घर म्हणजेच वसाहत असं म्हणायचं. आता बघा वसाहतवाद म्हणजे काय, आता ती लोक तिथं राहायला गेलेले दुसऱ्या देशामध्ये, त्यांनी वसाहत स्थापन केलेले आहे. आता त्या वसाहत स्थापन केलेल्या कशासाठी, तर तिथं व्यापार करायला लागलेले आहे. त्या व्यापाराबरोबरच तिथं राजकीय वर्चस्व स्थापन करणं म्हणजे काय, आता राजकारण तिथं करणं. तिथलं काय बघा आपण तिथली सत्ता आपण हाताखाली घेणं आणि तिथल्या लोकांनी जसं आपण म्हणाल तसं वागवणं. म्हणजे त्यांच्याकडून महसूल गोळा करून घेणं, त्यांच्या बघा आपल्या सोयीनुसार काय बघा व्यापार करणं, म्हणजे राजकीय वर्चस्व. आम्ही काय बघा राजकीय, जसं आपण राजकारण बघतोय आता सरकार शासन बघतोय तसं शासन त्यांच्यावरती करणं, त्याला वसाहतवाद असं म्हणायचं. आणि साम्राज्यवाद म्हणजे काय, एखाद्या मोठ्या देशानं, आता एखादा मोठा असा देश आहे तो एखाद्या लहानशा देशावरती पूर्णपणे सत्ता त्याची आहे. एखाद्या बघा मोठा देश आहे जसं की आपला भारत समजा, आणि भारतानं काय बघा एखाद्या लहानशा देशावरती, एखादा कुठला तरी लहान देश आहे त्या लहानशा देशावरती पूर्णपणे आपली सत्ता मिळवणं म्हणजे राजकीय कंट्रोल कोणाचा आहे तर भारताचा आहे असं करणं, त्याला काय बघा म्हणायचं साम्राज्यवाद असं म्हणायचं. तिन्ही गोष्टी मला वाटते तुम्हाला समजलेल्या असतील तर ह्या लेक्चरला सुद्धा तुम्ही जे तुम्ही आज मी हे बनवलेलं आहे लेक्चर
ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि चॅनेलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथे लेक्चर संपलेलं आहे. धन्यवाद.